औंढा नागनाथ येथे औंढा नागनाथ तालुक्यातर्फे तहसील कार्यालय इथे आम्ही निवेदन सादर केलेलं आहे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात आज औंढा नागनाथ इथून आम्ही निवेदन सादर केलेले आहे। या माध्यमातून सरकारला आमची एक विनंती वजा इशारा आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या ज्या मागण्या आहेत, उपोषण जे आहे ते त्वरित मागे घ्यावे, त्वरित त्यांच्या मागण्या पूर्ण करावे, नसता येणारा काळ हा सरकारसाठी चांगला राहणार नाही। आम्ही याच्यातून वेगळं पाऊल उचलतील असं सरकारनं काही करू नये आणि जर काय असं काही झालं तर याला सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील, हे आमच्या सरकारला इशारा आहे। निवेदनामध्ये आम्ही पूर्ण तालुकाभर, पूर्ण जिल्हाभर आमरण उपोषण तसेच साखळी उपोषण, ठिय्या आंदोलन, सध्या तरी आमचं हे नियोजन आहे त्या पद्धतीत आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांना साखळी उपोषण, आमरण उपोषण आणि ठिय्या आंदोलन याच्या मार्फत आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मराठा आंदोलक श्री मनोजदादा जरांगे हे आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले आहेत। तर आजचा त्यांचा उपोषणाचा 6वा दिवस आहे। तर त्यांची तब्येत ही अतोनात खालावलेली आहे, त्यांना अतोनात त्रास होत आहे आणि अशा प्रसंगी सरकार मनोजदादा जरांगे यांच्या मागण्याची कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही, ही खूप खेदजनक आणि चिंताजनक बाब आहे। तर या बाबीचा, या सरकारच्या या धोरणाचा आम्ही निषेध करतो। तर जरांगे पाटील यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजरत्नजी आंबेडकर साहेब यांनी भेट दिलेली आहे आणि जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे। तर आमची या ठिकाणी मी ॲडव्होकेट रामजी कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा अध्यक्ष, या ठिकाणी असं सांगू इच्छितो की जी जरांगे पाटलाची जी मागणी आहे मराठा समाजाच्या रिझर्वेशन बाबत, तर त्यांच्या मागणीला आमचा संपूर्णतः पाठिंबा आहे आणि आम्ही अशी मागणी करत आहोत की या देशामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे आणि याची सरकारने त्वरित दखल घ्यावी।